नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 31वा दिवस, पण युद्ध थांबण्याची चिन्हच दिसत नाहीयेत. याबद्दल डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणालेत बघूया. खरं सांगायचं तर इराणचं तेल हिसकावून घेणं मला खूपच आवडेल. पण अमेरिकेतील काही मूर्ख लोक विचारतायत, तुम्ही असं का करताय? पण जाऊ दे, ते लोक मूर्ख आहेत. खर्ग बेट आम्ही घेऊ किंवा घेणारही नाही. आमच्या समोर अनेक पर्याय आहेत. ज्या खर्ग बेटासाठी अमेरिका इतकी आतुर झालेली आहे, त्या बेटाचं महत्त्व काय आहे त्यावर एक नजर टाकूया. इराणच्या मुख्य भूभागापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये खर्ग बेट आहे, आखातामध्ये. बेटाभोवतीचा समुद्र हा खोल आहे, त्यामुळे जहाज वाहतूक इथून सोयीची असते. इराणच्या मुख्य भूभागाभोवतीचा समुद्र उथळ आहे, त्यामुळे तिथं बंदर उभारणं कठीणही आहे, खर्चिक सुद्धा आहे. गडचरण, मारून, अहवाज या इराणी तेल उत्पादन क्षेत्रांमधील तेल याच खर्ग बेटावरून बाहेरच्या देशांना निर्यात केले जातं. बेटावर 8000 कायमस्वरूपी निवासी आहेत. यामधले बहुतांश तेल क्षेत्रात काम करणारे आहेत. खर्ग बेटावर तेल साठे आहेत, जे जगातल्या सगळ्यात मोठ्या साठ्यांपैकी एक मानले जातात. बेटावर एका वेळी 3 कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता आहे. एका वेळी 10 अतिविराट तेल जहाजांमध्ये तेल भरण्याची क्षमता या बेटामध्ये आहे. इराणकडून 90% तेलाची निर्यात या बेटावरून केली जाते. म्हणूनच खर्ग बेट हे इराणी अर्थव्यवस्थेची सगळ्यात महत्त्वाची नस आहे. खर्ग बेटावर कब्जा केला तर इराणचा अर्थपुरवठा थांबेल, त्यामुळे युद्ध लढण्याची त्यांची क्षमता कमी होईल असा अमेरिकेचा कयास आहे. सध्या तिथं साठवलेलं तेलही अमेरिकेला लुटून नेता येईल अशी ही योजना असू शकते. खर्गवर कब्जा केला तर इराण पराभव पत्करेल आणि समोर येईल त्या करारावर स्वाक्षरी करेल असा अमेरिकेचा अंदाज आहे. अमेरिकेनं गेल्या 31 दिवसात खर्गवर 90 हल्ले केले, पण तेल साठ्यांना लक्ष्य केलेलं नाही. दोन 2002च्या अखेरपासून तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी सद्दाम हुसेन यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली. इराणकडे विनाशाची भयावह शस्त्र आहेत असा अमेरिकेचा कांगावा आहे. हीच सबब वापरून 20 मार्च 2003 ला इराक युद्धाला सुरुवात झाली. 13 डिसेंबर 2003 ला सद्दाम हुसेनला पकडलं, फाशी दिली. 8 वर्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इराकवर अमेरिकेनं कब्जा केला. इराकमध्ये लोकशाही सरकार प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अमेरिकेनं केले. पण इराकमध्ये लोकशाहीची परंपरा पायंडा नसल्यानं सपशेल अपयश आलं. परिणामी अनेक प्रांतात यादवी युद्ध झालं, नरसंहार झाला. अनेकदा इराकचं नेतृत्व बदलून सुद्धा काहीच फरक पडला नाही. अखेर 8 वर्ष 9 महिन्यांनी अमेरिकेनं गाशा गुंडाळला. 18 डिसेंबर 2011 रोजी अमेरिकन लष्करानं पूर्णपणे माघार घेतली. इराकी नागरिकांची चिंता न करता इराकमधून तेलाचा प्रवाह सुरू राहील याची दक्षता मात्र घेतली.
इराकमधल्या अराजकतेमुळे आयसिस या दहशतवादी संघटनेचा 2013ला जन्म झाला. पुढची अनेक वर्ष आयसिस कडून जगातील अनेक शहरांमध्ये दहशतवादी हल्ले झाले. 13 वर्ष उलटून सुद्धा आयसिसला समूळ नष्ट करणं अमेरिकेसह जगभरातल्या कोणत्याही देशाला जमलेलं नाहीये. केवळ तेलासाठी अमेरिकेनं इराक बेचिराग केला आणि आयसिसच्या जन्माला अमेरिका कारणीभूत ठरली. आणि इराणवर जमिनी हल्ला करायचा असेल तर त्यासाठी जमिनीवर सैनिक लागणार आहेत आणि बहुधा त्यासाठीच अमेरिकेनं आखातामध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. अमेरिकन लष्कराचे सैनिक आखातात कुठे आहेत, किती संख्येनं तैनात आहेत त्याची यादी बघूया. कतारमध्ये 11,000 सैनिक आहेत. B-52 F-32 लढाऊ विमान आहेत. UAE मध्ये हवाई दलाचे 5,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. कुवेतमध्ये 14,000 सैनिक आणखी 2,000 कमांडो यांना आणण्यात आलंय. बहरीनमध्ये अमेरिकन नौदलाचे 7,000 सैनिक आणि अधिकारी तैनात आहेत. USS जेराल्ड फोर्ड ही युद्धनौका बहरीनच्याच बंदरामध्ये सध्या आहे. अमेरिकेच्या अनेक विनाशिका सुद्धा इथेच तैनात आहेत. 3,400 सैनिक इराकमध्ये तैनात आहेत. सौदी अरेबिया, जॉर्डनमध्ये प्रत्येकी 3,000 सैनिक आहेत.